आगामी काळात येणाऱ्या सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असून त्यासाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच विद्यार्थी काँग्रेस यांच्यासह समविचारी पदाधिकारी यांची नुकतीच बैठक पार पडली। यामध्ये एकसुरांना ताकदीनिशी सर्व निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी दिले आहे। आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत, सोसायटी, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह येणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार असून यासाठी साम दाम दंडभेद ही चतुसूत्री वापरणार असल्याचं एकसुरात ठरवण्यात आलं। यासाठी कामाला लागा, गाव तिथे नेता म्हणजे गाव तिथे शाखा निर्माण करणार तसेच काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा आणि मतचोरी रोखण्यासाठी काँग्रेस ब्रिगेड तयार करण्यात आली असून ते बुथनिहाय लक्ष ठेवतील असं सांगण्यात आलं। तालुक्यासह अनेक ठिकाणी लोकांना वाटतं की काँग्रेस पक्ष संपुष्टात यायला लागला आहे, त्यांना आपण सर्वजण दाखवून देऊ, टायगर अभी जिंदा आहे। या पार्श्वभूमीवर सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी दिले आहेत। श्रीगोंदा येथे PWD गेस्ट हाऊसमध्ये श्रीगोंदा काँग्रेस कमिटी, श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेस, श्रीगोंदा शहर युवक काँग्रेस, सर्व काँग्रेसचे फ्रंटल यांच्या वतीने आज कार्यकर्ता पदाधिकारी एक आढावा बैठक घेण्यात आली। आपण जर पाहत असाल तर अतिशय श्रीगोंदा तालुक्यातून काँग्रेस पक्षाला आजही चांगला प्रतिसाद मिळतोय आहे, हे आपण आज सगळेजण पाहताय। या सर्व श्रीगोंदा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना ही जी गर्दी आहे ही फक्त एका फोनवरती आज या बैठकीला गर्दी आली। आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष हा 1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। आज काँग्रेस पक्षाला 140 वर्ष झालेले आणि हा 140 वर्षांचा विचार हा एवढ्या इझी संपणारा नाही। आज काँग्रेस पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून काँग्रेस हा एक विचार आहे। आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षात येणाऱ्या काळामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील बरेचसे नेते हे काँग्रेस पक्षामध्ये यायला इच्छुक आहेत, परंतु ती वेळेची वाट पाहून आहे। आपल्याला लवकरच दिसेल की काँग्रेस पक्षामध्ये कुठले कुठले नेते या ठिकाणी येणार आहेत। तो मीटिंगचा एम असा होता की आता 2 ते 3 महिन्यामध्ये ज्या काही निवडणुका आहेत, मग ते महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व निवडणुका आज आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय घेतला आहे की महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष मिळून श्रीगोंदा तालुक्यामधील सगळ्या निवडणुका ह्या आम्ही ताकदीने लढवणार आहे, असा आज आम्ही निर्णय घेतला आहे। आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही असा एक निर्णय घेतला आहे, येणाऱ्या 10 तारखेपासून किंवा 15 सप्टेंबरपासून आम्ही एक यात्रा पेडगाव गावातून आम्ही चालू करतोय। त्या प्रत्येक 6च्या 6 गटामध्ये आम्ही ही यात्रा नेणार आहे। ती पहिली आडळगाव गटातून ही यात्रा चालू आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर हे फडणवीसांचं जे सरकार आहे हे खरं तर फसवणारं सरकार आहे। आपण जर पाहिलं तर त्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक घोषणा केल्या होत्या की शेतकऱ्यांचा आम्ही 7/12 कोरा करू, परंतु आज जर पाहिलं तर एकही कर्जमाफी आज शेतकऱ्यांची झाली नाही। शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये पूर्ण निराशा आहे या सरकारविरुद्ध। आपण जर पाहिलं तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 1500चा 2100 हप्ता या लाडक्या बहिणींना देऊ, परंतु आमच्या लाडक्या बहिणींना पण यांनी फसवलं। हे सरकार फक्त आणि फक्त खोट्या आश्वासनं देतं आणि सत्तेत येतं, सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं काम हे सरकार करत नाही। आपण जर पाहत असाल तर आमचे आदरणीय राहुलजी गांधी बिहारमध्ये वोट चोरी संदर्भात मोठी यात्रा त्यांची चालू आहे। आपण पाहताय की लोक जे जिवंत आहेत त्यांना पण यांनी मारलेले आणि ते मतदारच गायब केलेले। एवढी भयान परिस्थिती इथे चालू आहे। फक्त आणि फक्त समाजामध्ये वातावरण खराब करण्याचं काम हे महायुती सरकार करत आहे। मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि महाविकास आघाडी असेल आणि महाविकास आघाडीबरोबरचे सर्व घटक पक्ष हे सर्व निवडणुका आम्ही ताकदीने लढवणार आहे। या बैठकीला तालुक्याचे ज्येष्ठ नेते सावता हिरवे, ॲडव्होकेट समित बोरोडे, तालुका अध्यक्ष विकास काळे, शहराध्यक्ष मुझफ्फर शेख, वामन भदे, सांगवी दुमाला ग्रामपंचायत सदस्य संतोष भोईटे, वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर, उपसरपंच राम घोडके, पेडगाव सोसायटीचे चेअरमन शहाजी पाटील, माजी सरपंच डॉ गोरख बायकर,
सुभान तांबोळी, सचिन गायकवाड, ओबीसी सेलचे अध्यक्ष क्रांतीलाल कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सिदनकर, उपाध्यक्ष निशांत लोखंडे, संदीप वागसकर, लाला बारगुजे, पवन मोहिते, गोवर्धन कारले पाटील, गणेश आधुरे, आकाश गडे, प्रवीण ढगे, अमोल भोसले, राजू रसाळ, सचिन चोर, सूरज शेख, योगेश ठक, नितीन खेडकर, स्वप्नील निंभोरे, सोमा कारले यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.